मी अशी पण लोक बघितली आहेत की जी अशी रोज भविष्य बघतात, पेपरमध्ये आलेलं जे रोज भविष्य असतं सो ते खरंच वर्क होतं का? की आपण नेहमी चंद्र राशीवरनं बघतो. म्हणजे माझी रास कर्क आहे. कर्क राशी जर का तुम्ही भविष्य वाचायला गेलात किंवा ChatGPT मध्ये मी जस्ट टाकले माझे बर्थ डिटेल्स तरी सगळे डिटेल्स येऊ शकतात. हे सगळं झालं AI. ह्याच्यामध्ये भावना नाहीये. प्रत्येक ठिकाणी भावना मी तुला समजून घेऊन समोर जेव्हा बसतीये आणि अजून तरी माणसाला माणूसच लागतोय. तुम्ही प्रत्येक गोष्ट ही तुम्ही AIच्या माध्यमातून जरी करत असाल तरी शेवटी इमोशन्स, भावना हे AI तुम्हाला नाही देऊ शकत. बरेचसे मित्र आमचे आहेत की MPSC आणि UPSC वगैरे करतात. पत्रिकेतून कळू शकतं का की त्याच्यामध्ये यश मिळेल नाही मिळेल? अभ्यासाच्या कालखंडामध्ये दशा आहेत का, तसे गोचर येणार आहेत का, तसे ग्रह आहेत का, ह्याचं जर का जाणून घेतलं. ज्योतिषातलं किंवा या रत्नांमधलं काही कळत असेल की नसेल माहित नाही, पण कोणीही उठतं आणि पुष्कराज घालतं. याचा खरंच काही उपयोग होतो का? नमस्कार, मी ओंकार रावगावकर. आजच्या पॉडकास्टचा विषय आहे ज्योतिषी. ज्योतिषी म्हणलं की खूप लोकांना त्याच्याबद्दल कुतूहल असतं की म्हणजे हे कितपत खरं आहे, खोटं आहे, किती त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, असे खूप प्रश्न पडतात मनामध्ये. तर याच प्रश्नांविषयी अधिक माहिती देण्यासाठी किंवा त्याविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पंडित हर्षदा कुलकर्णी. हर्षदाजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. ओके, सो हर्षदा, फर्स्ट थिंग फर्स्ट, ज्योतिष आजकाल म्हणजे सोशल मीडियावरती एवढा सुळसुळत झाला आहे. ॲस्ट्रॉलॉजी असेल, अजून बाकीचे जे शास्त्र आहेत, पण मग हे खरंच एक सायन्स आहे की ही फक्त एक फेथ आहे किंवा हे एंटरटेनमेंट आहे? काय आहे नेमकं? मी असं म्हणेन की हा अभ्यास आहे आणि हे आपल्याबरोबर घेऊन आलेलो आपण एक मॅन्युअल आहे. ओके. आणि हे गाईड आहे. तर या गाईडचा वापर आपण कसा करतोय आणि त्या गाईडमधून आपल्याला उत्तरं कशी मिळत आहेत हे शास्त्र आहे. पण मी अशी पण लोक बघितली आहेत की जी अशी रोज भविष्य बघतात, पेपरमध्ये आलेलं जे रोज भविष्य असतं ते बघत बसतात. ते सो ते खरंच वर्क होतं का? किंवा डेली नसेल तरी अगदी आठवड्याचं भविष्य वगैरे बघतात पेपरमधलं वगैरे, ते एवढं रिलाय करण्यासारखं असतं का? माझं असं उत्तर आहे की ह्याला ॲक्च्युली ह्याच्यामध्ये एक मिथ आहे. थोडंसं मी लोकांचे खूप गैरसमज आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं इथे एक्सप्लेन करू शकते की आपण नेहमी चंद्र राशीवरनं बघतो. म्हणजे माझी रास कर्क आहे, पण कर्क राशी जर का तुम्ही भविष्य वाचायला गेला तर अरे म्हणाल की अरे हे काय आहे, ह्याच्यातलं काहीच मला लागू होत नाहीये. पण मग मी इथे एक सांगू शकते की तुम्ही लग्न रास बघा. आता ही लग्न रास कशी, तर पत्रिकेतलं पहिलं स्थान. आजकाल पत्रिका ही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे पत्रिकेतलं पहिलं स्थान ओळखणं माझ्या दृष्टीनं काही आता खूप काही मोठं रॉकेट सायन्स राहिलं असं नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाने आज जाऊन बहुतेक आपली पत्रिकेतलं पहिलं स्थान बघावं आणि ती आपली लग्न राशी असते. आणि त्या राशीप्रमाणे जर का तुम्ही तुमचं निदान ऍटलिस्ट दिवसात नक्कीच नाही, पण जर का एक आठवड्याचं भविष्य गंमत म्हणून बघितलं तर जेनेरिक औषधं कशी सगळ्यांवरती जेनेरिकच असतात, त्याचं नावच जेनेरिक आहे, तसं तुमच्यावरती ते 10% तर नक्कीच काम करू शकतं. कारण अशी मोस्टली आपण बघतो की जर एकाच राशीची माणसं असतील सो त्यांचं नॉट नेसेसरी त्यांचं भविष्य किंवा त्यांचे स्वभाव हे सारखेच असतील. सो हे पण डिफर करतं. तर कितपत आपण त्याच्यावरती परत रिलाय करू शकतो? नक्कीच. म्हणजे आता आपण जर का एका दिवसात एक उदाहरण तुला मी आधी सांगते की एका दिवशी हॉस्पिटलमध्ये एक 25 बाळं जन्माला आली असं आपण धरूया. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत. चंद्र हा 2 दिवसांमध्ये फिरत असतो. चंद्र त्या दिवशी सेम एका राशीमध्ये आहे. त्याच्यामुळे त्या 25 बाळांचं एकच रास आलेली आहे, पण त्या 25 बाळांचं भविष्य हे टोटलीपणे डिफरंट आहे. हे का, तर परत उत्तर आहे ह्याला लग्न राशी. कारण लग्न रास ही दर 2 तासाला बदलत असते. दर 2 तासांनी पूर्व क्षितिजावरती एका ताऱ्याचा उदय होत असतो, त्यानुसार ती लग्न रास चेंज होते. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. कर्क रास तुझी वेगळी, माझी वेगळी, असं प्रत्येकालाच अरे ओंकार सारखाच मी असं नाही होऊ शकत. म्हणूनच इथे प्रत्येक माणूस कसा वेगळा आहे हे आपण खूप छानपणे सांगू शकतो. आणि ह्याला कारण लग्नरास खूप लोकांना हे माहितीच नसतं. त्यांच्यामुळे असं वाटतं की सब घोडे 12%, या न्यायानं काम या शास्त्रामध्ये कधीच होऊ शकत नाही. किंवा खूप असं जनरलाइज केलं जातं की सपोज सिंह राशीचा असेल तर असाच असेल, कन्या राशीचा माणूस असाच वागू शकतो. सो हे जनरलायझेशन किती % पर्यंत मजा म्हणून छान आहे? किती पर्सेंट पर्यंत की 50% पर्यंत बरोबर असू शकतं का? किंवा 5%? 5%. ओके. कारण परत मी तेच सांगते, कारण चंद्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कसं असतं की आपल्या एक फेजेस असतात आयुष्यामधल्या, की मी लहानपणची वेगळी आहे. बरोबर. मी एक कॉलेजमध्ये असताना माझे विचार वेगळे होतात. मी नोकरीला लागल्यानंतरचे विचार, एक आपण 40ला आजकाल म्हणतो की आता काय मी पार्टीच्या ह्याच्यातनं बाहेर पडली, आता मी 40तनं पुढे गेली. मग 50ला आपण अजून वेगळे असतो, 60-70ला आपण वेगवेगळे आपले टप्पे आहेत आयुष्याचे. या सगळ्यामध्ये आपण
एका पॉइंटला असं असतं की काही झालं तरी माझा एक पिंड आहे, माझा एक स्थायी स्वभाव आहे, तो मात्र अगदीच तसाच्या तसा आहे. इथे पण लग्न राशच बोलते, तो माझा पिंड आहे, पण माझ्या ज्या मनाच्या अवस्था आहेत तो चंद्र आहे. त्याच्यामुळे या प्रत्येक फेजेसमधनं आपण जातो. ती चंद्ररास अशी नाही, म्हणजे सिंहरास जरी असला, इगो आहे का? येस, नक्की आहे. पण कॉलेजमधला इगो हा नोकरीला लागल्यानंतर बॉसच्या अंडर काम करताना बदलतो, आणि तोच इगो 50ला अजून बदलतो, आणि 70ला तोच इगो जवळजवळ संपलेला असतो. मग म्हणायला गेलं तर त्या माणसाची सिंहरास ही आयुष्यभर होती. इगो होता का? तर होता, पण तो बदलत गेला का? तर गेला. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की हे खूप असं आपण म्हणू की प्रत्यक्ष असं उदाहरण देऊनच मी तुला हे सांगू शकते, पण असं सगळ्याला एकच नाही, सिमिलर असं नाही. आजकाल खूप ॲप्स आली आहेत, म्हणजे ज्योतिषी रिलेटेड असेल, कुंडली रिलेटेड, किंवा ChatGPT मध्ये मी जस्ट टाकले माझे बर्थ डिटेल्स तरी सगळे डिटेल्स येऊ शकतात. सो ते सोडून मी असं पर्सनलाइज कोणाकडे का जाऊ, हा एक जनरल प्रश्न असतो. ह्याला अगदीच सोपं उत्तर आहे. हे सगळं झालं AI. ह्याच्यामध्ये भावना नाही आहेत. ओके. हां. आपण इनपुट देणारे, इथे जे काही तू इनपुट देतोयस आणि तिकडनं तुला जे काही इनपुट किंवा आउटपुट तुझ्या दृष्टीने जे मिळणार आहे ते कोणी दिलंय? एका माणसानेच दिलेलं आहे. पण तो माणूस तुला ओळखतोय का? नाही. प्रत्येक ठिकाणी भावना मी तुला समजून घेऊन समोर जेव्हा बसतीये तेव्हा तुझ्याशी जे मानसशास्त्र आहे, कारण शेवटी या ज्योतिषशास्त्रामध्ये एक मानसशास्त्र नक्कीच दडलेलं आहे, आणि जेव्हा मी तुला, मला माहिती आहे की ओंकार कसा आहे, आणि ज्या भावनेनं जेव्हा मी तुला तळमळीनं सांगेन एखादी गोष्ट तेव्हा तुला ती जास्त पटेल. त्याच्यामुळे तिथे भावनाच नाहीत, आणि अजून तरी माणसाला माणूसच लागतोय. तुम्ही प्रत्येक गोष्ट ही तुम्ही AIच्या माध्यमातून जरी करत असाल तरी शेवटी इमोशन्स, भावना हे AI तुम्हाला नाही देऊ शकत. जी तळमळ एखादा माणूस तुम्हाला समोर बसून देऊ शकतो ते तुला AI नाही देऊ शकत. पण याचीच एक दुसरी बाजू असते की खूप असे ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत जे की तुमची बॉडी लँग्वेज रीड करून, किंवा एखादा माणूस जर खूपच प्रॉब्लेममध्ये आहे तर ते त्याला जाणून घेऊन उलट त्याला असे काहीतरी उपाय करायला लावतात, किंवा असे काहीतरी स्कॅम्स त्यांचे घडतात लोकांसोबत की जिथे लाखो रुपये लोक खर्च करतात. सो त्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी किंवा त्या लोकांना आपण टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? ॲक्च्युली मी तुला इथे सांगू शकते की खरं सोनं खोटं सोनं ह्याच्यामधला जो फरक आहे तोच इथे आमच्या ॲस्ट्रो काउन्सिलरच्या बाबतीत आहे. जर का आमच्याकडे येऊन जर का तुम्हाला भीती वाटली तर तो खरा ॲस्ट्रो काउन्सिलर नाही. काउन्सिलिंगचं काम हे भीती घालणं, दाखवणं, एखाद्याची बागुलबुवा एखाद्याला दाखवणं हे अतिशय चुकीचं आहे. इथे तुम्हाला चांगल्या एका मार्गदर्शकाची गरज असते. आता एक उदाहरण परत याच्यात एक माझ्याकडे क्लायंट आली होती, एक 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका क्लायंटची ती मैत्रीण होती, आणि तिनं मला घाबरतच फोन केला की मॅडम मला यायचं आहे, मला प्लीज लवकरची अपॉइंटमेंट द्या. म्हटलं हो ठीक आहे, चल ये वगैरे. आणि ती आली तेच, म्हणजे आता जनरली जेव्हा आपण येतो तेव्हा एखादी व्यक्ती येते, त्याच्याबरोबर अजून एखादी व्यक्ती असेल, तर इथे आली तेच आई, वडील, बहीण, भाऊ, म्हणजे सगळे एका पाठोपाठ एक. म्हणजे मलाही कळलं की नक्की प्रॉब्लेम काय झालाय. आणि तिची आई तर म्हणजे रडतच होती. तर मी म्हटलं की तुम्ही आधी शांत व्हा, काय झालंय ते सांगा. तर तिला एकाने सांगितलं होतं की तिचा काही एक प्रॉब्लेम होता पर्सनल लेवलला, आणि तिची आई ॲक्च्युली एकांकडे, मी ती गेलीच नव्हती स्वतः, तिची आई एकांना पत्रिका दाखवायला गेली होती, आणि तिच्या आईला सांगितलं होतं की तुम्ही जर का या अमुक ह्याची, मी नावं घेणार नाही, पण ह्याची जर का तुम्ही पूजा केली नाहीत, आणि त्या पूजेला किती पैसे लागणार होते? 50,000 रुपये. बापरे. तर तुमची मुलगी सुसाईड करेलच. आता जेव्हा एखाद्या आईला जेव्हा आपली मुलगी सुसाईड करेल, आणि आजकालच्या काळामध्ये तर बहुतेक हे खूपच लोकांना इझी वाटतं, असं मला वाटतं कधी कधी, सुसाईड करणं हा खूप इझी ऑप्शन आहे असं वाटतं. तर तेव्हा त्या घाबरल्या, आणि त्या त्यांच्या नवऱ्याला म्हणल्या की बरं, फॅमिली मिडल क्लासची होती रे, म्हणजे मध्यमवर्गीय, आपल्याला अगदीच कळत होतं की तेवढं हे नाही मुलांची शिक्षण करून. आणि त्यांचे मिस्टर म्हणले हे असलं काही मी काही मानत नाही, आणि मी काही करणार नाही. आणि परत त्या गेल्या की तुम्ही मला दुसरा उपाय सांगा. तरी आपलं त्यांनी परत हेच चालू केलं की हे करा नाही तर नाही. मग मात्र माझ्या मैत्रिणीला, तिच्या एका मैत्रिणीने सल्ला दिला की तुला जर का आईची भीती घालवायची असेल आणि खरंच तुझं काय आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर तू ह्यांच्याकडे जा. आणि म्हणून ते सगळेजण माझ्याकडे आले होते, आणि मी त्यांना म्हणलं असलं काहीही नाही. ही अतिशय तिनं तिचे डिसिजन व्यवस्थित ती घेत होती. थोडीफार फेज येते आयुष्यात तेव्हा आपण खचतो, पण तिच्यामध्ये उभं राहण्याची हिंमत होती का, आणि ती कधी आहे, आणि तिनं काय कुठल्या वाटेनं जावं
हेचं मार्गदर्शन झाल्यानंतर तीही शांत झाली, तिची आई पण शांत झाली आणि ते सगळेजण आरामात हसत बाहेर पडले. अजून काय पाहिजे? बरं. हेच एका ॲस्ट्रो मार्गदर्शकाचं किंवा ॲस्ट्रो काउन्सिलरचं काम असतं. माझ्यामध्ये भीती दाखवून काहीच होत नाही. किंवा असं म्हटलं जातं की एखादा जर सिनारिओ घेऊ आपण, की एक माणूस जो की खूप कष्ट करतोय पण त्याची पत्रिका गणलेली आहे, आणि असा कोणीतरी माणूस ज्याची पत्रिका खूप चांगली आहे किंवा राजयोग आहे आणि तो काहीच करत नाही, की एकदम आळशी आहे, तर या दोघांपैकी आयुष्यात यश मिळेल अशी कोणाची पत्रिका किंवा कोणाला यश मिळेल सांगू शकतो का? यश हे तू जे म्हणतोयस हे खूप सापेक्ष आहे आणि कुठलीही पत्रिका ही चांगली किंवा वाईट किंवा 100 मार्कांची 200 मार्कांची असं आपण म्हणूच शकत नाही. कारण मला जे सुख मी म्हणतेय ते तुझ्या दृष्टीनं सुख नसेल बरोबर. किंवा तू ज्याला सुख म्हणतोय त्याला मी नसेल. आता आपण पत्रिकेच्याच माध्यमातून जर का ह्याच्यात बोलायचं झालं तर प्रभू रामचंद्रांची जर का पत्रिका जर का कधी कोणी बघितली तर काय म्हणजे राजयोग होताच, प्रश्नच नाही. अयोध्येचे राजे होते पण वनवास तो लाभलाच. ते काही म्हणजे आपण कुठलीही आपल्या आयुष्यातली घटना टाळू शकत नाही, पण आपण त्याच्याशी डील कसं करायचं आणि आपल्याला कुठल्या टप्प्यावरती कष्ट करायचे आहेत आणि कुठल्या टप्प्यावर आपल्याला यश मिळणार आहे हे जर का जाणून घेतलं. अजून एक राधा प्रभू रामचंद्र तू म्हणशील खूपच मागे गेलो आपण, पण थोडंसं अगदीच आत्ताचं नाही पण थोड्या काळापूर्वीचं इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. जन्मच राजघराण्यात झाल्यासारखा आहे, पण व्यक्तीचं जे एक आपण सुख म्हणतो, एक नवरा मुलं बाळ एक बाई म्हणूनचं एक सुख, त्याच्यात कुठेतरी उणीवा होत्या का? तर त्या नक्कीच होत्या. जगाला तर ज्ञात आहेतच त्या. त्याच्यामुळे राजयोग ही अतिशय सापेक्ष आहे. उद्या जर का एखाद्याला जर का म्हणलं की माझ्या नशिबामध्ये राजयोग आहे असं एखाद्या, तर त्यांनी समजावून सांगितलं पाहिजे त्या मार्गदर्शकाने की बाबा राजयोग म्हणजे काय. उद्या प्रत्येक जण अंबानी नाही होऊ शकत आहे, पण जर का माझ्या आत्ताच्या फायनान्शियल कंडिशनपेक्षा मी जर का 5% जर का वर जाणार असेल तर तो सुद्धा एक प्रकारचा राजयोगच आहे. तर हे सापेक्ष आहे. तर राजयोग म्हणजे काय हे नीट समजून घेतलं तर आपण ज्याच्यामध्ये खूप अपेक्षा ठेवतो ते होणार नाही. मग आता ज्योतिषी हे एक प्रिडिक्शनसाठी आहे की आपल्या प्रिपरेशनसाठी आहे? नक्कीच प्रिपरेशनसाठी आहे. माणसानी प्रत्येक गोष्टीला प्रिपेअर कसं व्हावं, रादर कुठल्या काळामध्ये मी म्हणते की जसं शेतकरी असतो की आत्ताचा काळ काय, मृग नक्षत्राचा काळ हा पेरणीसाठी योग्य मानला गेलेला आहे. मग आत्ताचं हे जे गोचर कालावधी आहे किंवा माझ्या ज्या महादशा आहेत हा काळ योग्य आहे का एखाद्या पेरणी करता, हे जर का एखाद्या मार्गदर्शकाने जर का क्लायंटला सांगितलं किंवा जातकाला जर का सांगितलं तर नक्कीच तो त्याचा फायदा करून जर का त्याप्रमाणे जर का चालला तर त्याचंच आयुष्याचं म्हणजे त्या संधीचं तो सोनं करू शकेल. त्याच्यामुळे नक्कीच हे मार्गदर्शनपर आहे. आणि म्हणजे असं आपण नेहमी बघतो बघ की तू घाटातनं चाललायस, तुला माहिती आहे ऑलरेडी की तू घाटातनं चाललायस, तर तरी ते लिहिलेलं आहे की पुढे स्पीड ब्रेकर आहे किंवा हे धोकादायक वळण आहे. आता तू खरं खंबाटकी घाटातनं 50 वेळा गेला असशील, पण तरीही तिथे आपण प्रत्येक वेळेला ती पाटी वाचतो, कारण का ते तुमचं माइंड प्रिपेअर करण्याकरता ती पाटी तिथे लावलेली आहे. तसं ज्योतिषशास्त्र हे तुमच्या प्रिपरेशनचा अभ्यास आहे की तुमच्या आयुष्याचं आधी तुम्ही प्रिपेअर करा, मी अभ्यास त्याच्यावरनं हे करा आणि मग चाला. तर तुम्हाला माझ्यामध्ये तरी आपण कमीत कमी वेळा स्पीड ब्रेकरवरनं जाऊ किंवा आपल्याला स्पीड ब्रेकर जरी आपल्या आयुष्यात आले तरी धक्के कमी बसतील. किंवा मग असं आपण युजली खूप बघतो की एखादा माणूस खूप आयुष्यात कष्ट करतो पण त्याला म्हणावे तसे असं रिझल्ट्स मिळत नाहीत किंवा त्याला यश मिळत नाही, तर मग या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याच्यासाठी काही आहे का, काही म्हणजे नाही का की व्हॉट सिग्निफाईज दिस? कसं असतं की नियती पण एक असतेच. 5 ते 10% प्रारब्ध असतं, नियती असते. शेवटी त्याचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो आहे हे म्हणणं खूप महत्त्वाचं ठरेल. मी म्हणते म्हणजे कसं असतं ना, एक उदाहरण म्हणून सांगते मी तुला. 12वीला एक क्लायंट होती, म्हणजे माझ्याकडे 12वीची मुलगी होती. खूप अभ्यास, म्हणजे ती हुशार होतीच हे तिच्या पत्रिकेवरून दिसत होतंच. आणि तिनं ऑलरेडी प्रिपेअर केलेलं होतं की मला इथे ॲडमिशन घ्यायची आहे आणि मला ह्याच्याकरता लास्ट इयरचा कट ऑफ 99 का 98 काहीतरी होता, मला तेवढे पर्सेंटेज हवेत आणि मिळाले तिला. पण गव्हर्नमेंटचे नियम बदलले, अनेक गोष्टी या आपल्याला
अडथळा ठरू शकतात. त्याप्रमाणे दुर्दैवानं तिच्या ह्याच्यात तो अडथळा ठरला, तो कट ऑफ अजून थोडा वाढला आणि एवढा अभ्यास करून पण तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. आता इथे बघ, इथे परत सापेक्ष आहे. एका थर्ड अँगलनी बघितलं तर तिला यश मिळालं, तिला 98% मिळालेत, पण तिला हवं असलेलं यश मिळालं का? नाही. मग इथे तुमचा प्लॅन बी किंवा इथे जर का तुम्ही जर का माझ्याकडे जर का 10 ऑप्शन्स आहेत तर इथे परत मार्गदर्शनाचीच भूमिका माझ्यामध्ये खूप स्ट्रॉंग ठरते. कारण त्या पद्धतीनं मग आपण ठरवू शकतो की माझ्याकडे हा प्लॅन ए तयार आहे, प्लॅन बी तयार आहे, मग मी कुठल्या रोडनी जायचं ते. किंवा याचीच दुसरी बाजू जी एक असते की बऱ्याच लोकांचं भविष्य असं सांगितलं जातं की बापरे, म्हणजे राजयोग आहे, याने त्या आयुष्यात आत्तापर्यंत कुठे पोहोचायला पाहिजे होता हा माणूस, किंवा बरंच काही सांगतात थोडक्यात की नाही त्याच्या भविष्याबद्दल किंवा पत्रिकेबद्दल. पण इन रियालिटी तो माणूस काहीतरी आयुष्यात असं चिंता चिडवत बसलेला असतो. सो हे काय होतं असं? कारण मी परत मगाशी उदाहरण दिलं तेच सांगेन तुला की जर का आता आम्ही सांगतोय की पेरणी करा, पण करू किंवा आता आज नाही उद्या करू, हे परत थोडंसं कुठेतरी त्याच्यामधले ग्रह बोलतात. मग त्या कुठल्या ग्रहांचं कॉम्बिनेशन आहे. मग जर का कधी कधी असं होऊ शकतं की माणसाकडे कपॅसिटी असते पण डिसिजन वेळेवर घेतले जात नाहीत. आणि मग ते जर का डिसिजन वेळेवर घेतले नाहीत तर ते कपॅसिटी तुम्ही तेवढी पुश करत नाही, किंवा कधी कधी प्रत्येकाचा एक थोडासा एक वेगळा अँगल असतो त्याला, आणि मग तो माणूस तसा पुढे जात नाही. खरं तर हे परत सापेक्षच होईल असं मी म्हणेन तुला. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट जी की युजली लोकांच्या मनात भीती जी असते ते असते साडेसाती. सो साडेसाती म्हटलं की मोठ्या मोठ्यांची एकदम टाईट होते. सो नेमकं काय असते साडेसाती, म्हणजे काय, आणि आपण प्रिपेअर कसं करू शकतो स्वतःला त्याच्यासाठी, आणि खरंच एवढा त्रास असतो का त्याच्यामध्ये? आता साडेसाती हा ॲक्च्युली आपल्याकडे खूप मोठा बागलबुवा आहे, किंवा असं मोठं त्याचं असं घाबरवलंय साडेसाती. म्हणजे मी तर म्हणेन की शनी हा शिक्षक आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरती माझ्यामध्ये साडेसाती ही आलीच पाहिजे. कारण नाही तर माणूस शिकणार कधी? प्रत्येकाला आपण मुखोटा घेऊनच जगायचं आहे का खरे मुखोटे फाडले पण गेले पाहिजेत, हाही विचार करणं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरेल. आणि शनी हा अतिशय कडक शिस्तीचा शिक्षक आहे. तो म्हणतो की तुम्ही सरळ चाला, आणि सरळ चाललात की तो तुम्हाला नाही त्रास देत. पण हेच असं तुम्ही थोडं वाकडं पाऊल टाका आणि या टप्प्यावरती तो तुमची परीक्षा पण घेतो, कारण तो शिक्षक आहे. तेव्हा तुम्हाला तिथे अशी हळूहळू बुद्धी होते की आपण वाकडं पाऊल टाकायचं का, आपण थोडा शॉर्टकट बरोबर करायचा का. कारण शनी कसा आहे, शनी हा मंदगती ग्रह आहे, हा संयमाचा ग्रह आहे. तिथे तुमच्या पेशन्सचा कस लागतो आणि मग जातकाला असं वाटू लागतं की बस माझ्यातला पेशन्स संपला, आता मी शॉर्टकट घेणार. आणि मग तिथे बघ मी तुझी टेस्ट घेत होतो असं म्हणतो शनी, तिथे हजर होतो. आणि मग तुम्ही त्याला म्हणता साडेसाती आहे. म्हणजे चुकलं कोण आहे खरं तर? एक्झॅक्टली. मग आपण बिचारा शनीला नावं ठेवतो. पण शनी शेवटी कधी कधी आपण म्हणतो शाळेत बघ की अरे या आपण शाळेत असताना ॲक्च्युली असं आपण म्हणतो की या खूप कडक बाई आहेत. म्हणजे मी यांच्या तासालाच बसणार नाही कारण खूपच कडक बाई आहेत, मला अजिबात आवडत नाही. पण शाळा सोडल्यानंतर आपल्याला लक्षात येतं त्याच बाई जास्त छान होत्या आणि त्यांच्यामुळे आपण खूप काही आयुष्यात शिकलो किंवा शिस्त लागली. हां एक्झॅक्टली तसं शनीचं आहे. काल सर्पयोग आणि वेगवेगळ्या शांत्या नाही का, ग्रहांची शांती करायला प्रचंड लोक सांगतात की नाशिकला जाऊन ही पूजा करा, अजून बरंच काय काय करायला सांगतात. सो हे खरंच काय याला अर्थ किंवा तथ्य असतं की हा एक प्युअर बिझनेस झालाय? अगदी प्रामाणिक उत्तर द्यायचं ओंकार तुला तर हा प्युअरली धंदा झालाय. म्हणजे मी तर नेहमी म्हणेन की ज्योतिषशास्त्र बदनाम होण्यामागचं कारणच कालसर्प आणि वेगवेगळ्या ग्रहांच्या शांती आणि त्याला असंख्य पद्धतीनं पैशांच्या रूपातनं लुटणं. कारण माणूस बेसिकली जेव्हा खूप टेन्शनमध्ये येतो किंवा एखाद्याला जेव्हा खूप त्रास होत असतो तेव्हाच तो येतो आमच्याकडे, तर त्याला आपण अजून घाबरायचं आणि अजून पैसे उकळायचे हा टोटली माझ्या दृष्टीनं धंदा आहे. आणि कालसर्प जर का म्हणशील तर ही एक पोझिशन आहे, म्हणजे आपण म्हणू की ग्रहांची स्थिती आहे, कुंडलीमधल्या ग्रहांची स्थिती आहे. आणि ती म्हणजे माझ्या दृष्टीनं तर जवळजवळ 80 ते 85% तशी अनेकांच्या कुंडल्यांमध्ये तुला बघायला मिळेल. पण मग याचा बाऊ करण्याची काहीच गरज नाहीये. ती ग्रहांची एक पोझिशन आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला सल्ला दिला जाऊ शकतो आणि त्याच्याकरता करायची काहीच गरज नाही. इव्हन आता अजून एक ह्याच्याच पद्धतीनं कालसर्पाला एक उदाहरण द्यायला आवडेल की खूप माझा मुलगा ओव्हर ऍक्टिव्ह आहे, किंवा मला ना एक जण आले होते की मंगळ या ग्रहाची शांत करायला सांगितली.
तर म्हणलं कितवी ते मुलगा आणि किती वर्षांचा आहे. तर आता जर का 10 ते 12 वर्षाचा मुलगा हा जर का ओव्हर ॲक्टिव्ह असेल, त्याचा मंगळ जर का स्ट्रॉंग आहे, हा कायमस्वरूपी स्ट्रॉंग राहणार आहे. तो मुलगा चंचल आणि किंवा त्याच्यामधली जी एनर्जी आहे ती जर का तुम्ही चॅनलाइज करा, मग तुम्ही त्याला खेळायला घाला, तुम्ही अजून काहीतरी करा. पण हे जर का आपण एखाद्या ग्रहाची शांत करून त्याच्या स्वभावात बदल पडणार आहे का, त्याच्या अंगातल्या शक्तीचा ताकदीचा आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर का मार्ग अवलंबला, तर माझ्या मते आपण 21व्या शतकात आहोत, कुठेतरी आता हे बदललं गेलंच पाहिजे. सो ज्योतिष आणि किंवा या ओव्हरऑल शास्त्राचा आपण करिअर डिसाईड करताना काही उपयोग होऊ शकतो का? नक्कीच. मी तर म्हणीन आपल्याकडे बघ तू पहिल्यापासून आपण सुद्धा 10वी-12वी झाल्यानंतर घरातले म्हणतात एक ॲप्टिट्यूड टेस्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याकडे प्रबोधिनी किंवा पुण्यामध्ये म्हणजे खास करून की अजून कुठेही कुठल्या अशा अनेक संस्था असतात की तिथे आपणही केल्या असतील ॲप्टिट्यूड टेस्ट माझ्या मते, की आपला कल कुठे आहे, की माझ्या मुलांनी सायन्स घ्यावं, आर्ट्स घ्यावं का कॉमर्स. पूर्वीच्या काही हे 3च ऑप्शन होते, माझ्यामध्ये आता खूप बदललेत. पण आपण लहान असताना हे 3 होते आणि मग एवढे पर्सेंटेज असतील तर ऑब्व्हियसली सायन्स. बरोबर. आणि मग इंजिनिअरिंगला गेल्यानंतर लोकांना कळतं अरे, किंवा डॉक्टर, सिंगर वगैरे असे आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. मग इथे माझ्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आपल्याला खूप छान म्हणजे उपयोगी ठरू शकतो. जसं आपली एक मेन कुंडली असते, लग्न राशीप्रमाणे चालू होणारी कुंडली, तसं त्याचा एक आमच्या ह्याच्यात एक 10वा भाग काढला जातो, त्याला दशमांश कुंडली असं म्हणतात. आणि त्या दशमांश कुंडलीचा उपयोग हा आपण आपला कल कुठे आहे, आपण काय काय करू शकतो, आपल्याकडचे वेज काय आहेत आणि मग आपण कुठल्या दिशेनं जायचं हे जर का आपण ठरवलं किंवा आपण जर का तसा सल्ला दिला तर तो जास्त चांगला उपयोगी ठरतो. एखाद्याकडे कला असेल तर का त्याला आपण अभ्यासाच्या प्रत्येक ह्याच्यात अभ्यास आहे. मी असं म्हणत नाही की कलेच्या साईडला गेला म्हणजे, पण त्या विषयातला अभ्यास केला तर तो माणूस जास्त चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल. आणि हे जेवढ्या जास्त लवकर आपल्याला कळेल तेवढा आपण जास्त एखाद्याला डेव्हलप करू शकतो. त्याच्यामुळे इथे नक्कीच त्याचा वापर आपण खूप चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो. म्हणजे माझ्यामध्ये एक साधारणतः 10वीच्या सुमारासच माझ्यामध्ये एखाद्या पालकांनी ह्याचा सल्ला केला पाहिजे. आता खरं तर परीक्षा सुरूच आहेत, 10वी-12वीला कुठल्या टेस्ट दिल्या पाहिजेत किंवा मग प्रत्येकाला ती जेई किंवा त्या दिल्याच गेल्या पाहिजेत का, त्याचं वर्णन घेतलंच गेलं पाहिजे का, ह्याची उत्तर आपल्याला नक्कीच ह्याच्यातनं मिळू शकतात. किंवा आता बरेचसे मित्र आमचे येते की MPSC आणि UPSC वगैरे करतात आणि त्याच्यामध्ये खूप वेळ घालवतात आयुष्याचा आणि ॲट द एंड ऑफ द डे त्यांना काही रिझल्ट पण मिळत नाहीत त्याचे. सो पत्रिकेतून कळू शकतं का की यांना गव्हर्नमेंट सिव्हिल सर्व्हिसेस किंवा ज्या असतात त्याच्यामध्ये यश मिळेल नाही मिळेल, हे कळू शकतं का? नक्कीच कळू शकतं की आपले ग्रह काय आहेत. आणि आपण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पत्रिकेमध्ये असे ग्रह असतात की मी गव्हर्नमेंटची मला जॉब मिळेल, मग गव्हर्नमेंटच्या एक्झाम क्रॅक करू शकेन, अशा माझ्या आयुष्यात या कालखंडामध्ये म्हणजे अभ्यासाच्या कालखंडामध्ये दशा आहेत का, तसे गोचर येणार आहेत का, तसे ग्रह आहेत का, ह्याचं जर का जाणून घेतलं तर आपल्या आयुष्यातला वेळ वाचेल, आईबाबांचेही पैसे वाचतील आणि येणारं फ्रस्ट्रेशन वाचेल. आजकाल त्यामुळे लोकांना खूप फ्रस्ट्रेट व्हायला झालंय आणि अनेक गोष्टींमुळे हे सगळंच आपण हे वाचवू शकतो. तर नक्कीच ह्याचा रादर उपयोग करून घेतला पाहिजे असं मी नक्कीच म्हणेन. सो जे कोणी MPSC आणि UPSC जे प्रिपरेशन करतायत त्यांनी उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा आधी जर तुम्ही चालू करत असाल हे प्रिपरेशन तर एकदा मॅडमचा सल्ला घ्या, बघा काही बदल घडतोय का. यालाच धरून दुसरं आहे की लोकांच्या खूप पैशांच्या पण खूप प्रॉब्लेम्स असतात. सो अशी कुठली ग्रहांची प्लेसमेंट आहे का किंवा जी सांगते की बाबा याच्या आयुष्यात कायम पैशांचा प्रॉब्लेम असणार आहे? माझ्यामध्ये ह्याच्याकरता आपण पत्रिकेतलं द्वितीय स्थान बघितलं पाहिजे. मी नेहमी सांगते द्वितीय स्थानामध्ये चंद्र, हर्षल, शुक्र असे जर का ग्रह असतील तर ऑलरेडीच एक शान शौकीची, ब्रँडिंगची आणि आजकाल तर म्हणजे लोकांना मला हाच ब्रँड पाहिजे, तोच ब्रँड पाहिजे आणि त्याच्याकरता लोन घेऊन EMI भरणं हे आजकाल कॉमन झालेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन इथे तुमचं बिहेवियर पॅटर्न आणि ग्रहांची प्लेसमेंट या दोघांचा जर का मेळ घातला गेला तर आपण हे नक्कीच करू शकतो. की मी जर का 100 रुपये कमवतोय तर जर का मला माहिती आहे की माझ्या पत्रिकेमध्ये असे प्लॅनेट सिच्युएशन आहे ऑलरेडी, तर मग मी जर का तसं सेव्हिंग केलं की मी 100 रुपये कमवतोय तर मी 35 रुपये जर का आधी सेव्हिंगला टाकले आणि जर का मी 75 रुपयातच जर का माझं
जे काही मजा करायची ती जर का केली बरोबर. तर नक्कीच आपल्याला ह्याच्यातनं चांगला गायडन्स मिळू शकतो आणि आपण पैसा पण सेव्ह करू शकतो आणि आपण एन्जॉय पण करू शकतो. आता आमचे बरेचसे मित्र आहेत जे की खूप सिक्युअर छान जॉब करतात, पण ॲट द सेम टाईम ते त्या जॉबमध्ये पण खूप स्टक फील करतात. दे आर नॉट रिअली सॅटिस्फाईड. तर अशी कुठली ग्रहांची प्लेसमेंट असते का जी की सांगू शकते की हे जॉबमध्ये तुला सॅटिस्फॅक्शन मिळेल किंवा नाही मिळणार, असं काही सांगू शकते का? नक्कीच आपण तसं अगदी एक्झॅक्टली नाही सांगू शकत, कारण मी तुला मागे पण म्हणलं जसं बोलता बोलता की या सायन्समध्ये कसं आहे ना, किंवा आपण अभ्यासात असं म्हणूया की 2+2 4 हे असं नाही होऊ शकत. पण मी तुला एक जनरल सांगू शकते की आता षष्ठ स्थान महत्वाचं आहे नोकरी म्हणल्यानंतर, आजकाल हे सगळ्यांनाच माहिती असेल. तर त्याच्यामध्ये जेव्हा चंद्र असतो, तू बघ की एक तुझाच मित्र असेल की जो दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी किंवा अगदी एवढं नाही पण दर 1 वर्षांनी 2 वर्षांनी त्याला कंटाळा येतो आणि तो म्हणतो बास आता मला बदलायचं आहे. बरोबर. ह्याला कारण चंद्र मुव्हिंग आहे, चंद्र फास्ट ग्रह आहे. मग त्याच्यामुळे त्याला तिथे सतत नाविन्याची आवड आहे, नाविन्यतेची ओढ आहे त्याच्याकडे. पण इथे जर का शनी असेल तर तो म्हणतो मी 12 वर्ष 13 वर्ष संयमी येतो माणूस, मी एकाच कंपनीमध्ये सुखासमाधानी नांदेल. इथे ग्रह बोलतात. आणि राहू असेल तर राहू असेल तर त्याला नक्कीच कॉर्पोरेटमध्ये रमायला आवडेल. तो असं तू कधी बघणार नाहीस त्याला की एखाद्या छोट्या फॉर्ममध्ये तो रमलाय. त्याला काय असतं, मला मोठं केबिन कसं मिळेल, किंवा रादर काय म्हणतो आपण त्याला झाकली मूठ 1.25 लाखाची असते ना, भले मग त्याचं पॅकेज किती आहे तू विचारू नकोस, पण तो तुला नेहमी असं इन्फोसिस किंवा मला म्हणायचं की मी एक नाव घेतलं एका अशा मोठ्या कॉर्पोरेटमध्ये स्टोरी असेल आणि त्याला त्याचीच आवड असेल. तो असं कधी नोकरी शोधताना पण अशी कधी लो ह्याच्यात नाही हे करणार. लोकांचा एक खूप म्हणजे तुमच्याकडे पण अशी लोक नक्कीच विचारत असेल हा प्रश्न की माझ्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे का? सो राजयोग नेमका असतो काय आणि तो खरंच रिअल लाईफमध्ये तो रिफ्लेक्ट होतो का? राजयोग ही एक काय म्हणते त्याला, ग्रह कर्क लग्न आहे सपोज एखाद्या माणसाचं आणि जर का दशम स्थानामध्ये मंगळ आहे. आता हे फार टेक्निकल होत आहे पण मी जस्ट एक्झाम्पल म्हणून देते. तर तसं जर का असेल तर आमच्या दृष्टीनं अभ्यासात त्याला ग्रहयोग हे आहे, राजयोग आहे. पण आता हा राजयोग म्हणायला गेलं तर राजयोग आहे, पण मग तो कधी ऍक्टिव्हेट होणार, तर त्याच्याकरता ती मंगळाची महादशा त्या ऍप्रोप्रिएट एजमध्ये आली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्याच बरोबरीनं गोचरीचे ग्रह म्हणजे मुव्हिंग ग्रह जे आत्ताचे जे आहेत ते तसे बदलले पाहिजे, तर तो ऍक्टिव्हेट होईल. आणि मी मगाशी तुला सांगितल्याप्रमाणे की मी जर का 10 रुपये कमवतोय किंवा एक एक्झाम्पल म्हणून, आणि जर का मग आता ती जर का सिच्युएशन जर का सगळी जमून आली तर तो मनुष्य 10 रुपये जर का 100 रुपये कमवले तर तो राजयोगच आहे. हे सिम्पल गणित आहे. तर ह्याला राजयोग आहेत. आता इव्हन तुला या ह्याच्यानं मला एक आठवलं की अप्रोप्रिएट दशा माणसाच्या आयुष्यात येणं, आपण नेहमी माहितीये शुक्र हे असं म्हणतात बघ, अरे काय ह्याला तर म्हातार चढ लागलाय. तर शुक्राची महादशा, म्हणजे शुक्राची महादशा कशी असते की लोकांना असं वाटतं की ह्याला 2 बाजू आहेत बरं का, की एकदम माणूस असा एकदम असा काय म्हणतो कलासक्त किंवा एकदम असा रंगीन होणं वगैरे, हे पैसे खर्च करणं किंवा अशा या 2 गोष्टी आहेत. किंवा कधी कधी एखाद्याला शुक्राची महादशा अतिशय वाईट जाते. परत इथे सापेक्षता येते. आता तूच मला सांग, जर का वयाच्या 70ला जर का ही आली आणि मग जर का त्याला असं काहीतरी वेगळंच करावं असं वाटलं त्या माणसाला, असं आपण आजकाल बघतोय बरं का. आणि व्हॉट्सअप ग्रुप अचानक ऍक्टिव्हेट होतात आजकाल. आपल्यापेक्षा पुढच्या जनरेशनचे जास्त प्लॅन्स ठरतात आणि त्याच्यात एखादं असं आपण प्रकरण बघतो, इथे त्याचा शुक्र बोलतो, मधी दशा बोलते. त्याच्यामुळे मगाशी मी हा शब्द वापरला की अप्रोप्रिएट येणारी दशा कुठल्या टप्प्यावर येते. जर का माझी राजयोगकारक दशा जर का वयाच्या 70ला जर का ऍक्टिव्हेट होत असेल तर मला त्याचा काय फायदा आहे? मग म्हणायला गेलं तर माझ्या पत्रिकेत राजयोगचा योग आहे, पण त्याचा मला फायदा झाला का? बरोबर नाही. किंवा लग्नाविषयी पण हा प्रॉब्लेम असतो की लोकांची लग्न जमत नाहीयेत किंवा उशीर होतो लग्न जमायला, आणि जर जमलंच तर ते टिकत नाही किंवा त्याच्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स येतात. सो असं काही प्लेसमेंट आहे का ज्याने की अशा गोष्टी घडतात आयुष्यामध्ये? प्लेसमेंट म्हणायला गेलं तर सप्तम स्थानावर शनीची दृष्टी, सप्तम स्थानावर शनी, हा कारण शनी परत विलंब, संयम, किंवा मी कधी कधी म्हणेन की प्रतिसादाचं जे स्थान असतं 11वं स्थान आपल्या पत्रिकेतलं, हे प्रतिसादाचं स्थान असतं. म्हणजे मी कायम असं म्हणते की आपल्याला मित्रमैत्रिणींचं सुख भरपूर आहे का, तिथे पण प्रतिसादच लागतो ना. उद्या मी जर का तुला मित्र मानतीये तर मला तुझ्याकडनं जर का तेवढा रिस्पॉन्स नाही आला तर तू माझा मित्र होशील का? नाही होणार. तर तसं इथे आपण म्हणायला गेलं तर बुध, शनी,
त्या प्रतिसादाचं स्थान, त्याच्या पडलेला मध्ये ग्रह, त्याच्यात जर का केतू सारखा ग्रह असेल तर कमतरता भासते. केतू ही कमतरता दाखवते एखाद्या स्थानाबद्दलची किंवा एखाद्या गोष्टी संदर्भात. तर मग आपल्याला तिथे इम्प्रुव्हमेंट केली, आपल्यातले वीक पॉईंट जर का ओळखले तर नक्कीच आपण त्याच्यावरती तसा काम करून आपण पुढे जाऊ शकतो. किंवा एखाद्याने जॉब करावा, की खूप लोकांचं नाही की त्यांच्या अंगात खूप किडा असतो की जॉब सोडून बिझनेस करायचा आहे. सो हा माणूस बिझनेसमध्ये सक्सेसफुल होईल किंवा याने जॉबच करावा असं काही सांगता येतं का? नक्कीच माणसाने त्याचं दशमस्थान, नोकरीचं स्थान आणि दशमस्थान म्हणजे नोकरीचं स्थान आहे षष्ठ स्थान मगाशी मी म्हणलं, आणि दशमस्थान हे बिझनेस आहे. आणि त्याचप्रमाणे त्याला अलाईन होणारे जर का ग्रह परत त्यावेळेला आपण जेव्हा ज्या काळामध्ये साधारणतः आता सध्याचा जर का ट्रेंड बघता 30 ते 50 असं आपण एक धरलं की व्यवसाय किंवा नोकरी हे आजकाल शिकणं हेच थोडं पुढे पुढे गेलेलं आहे. तर साधारणतः 30 ते 50 या कालखंडामध्ये येणाऱ्या दशा, त्यामध्ये होणारे गोचरीचे ग्रह, या सगळ्याची अलाइनमेंट जर का जुळून आली तर तेव्हा आपण तुम्हाला सांगू शकतो की हे करा किंवा हे नका करू. या कधी कधी वडिलोपार्जित बिझनेस असतो तोच करा, कधी कधी नाही मला ह्याच्यात नाहीच घुसायचं, पण असं नसतं. तर हे आपण त्याला नक्कीच तेव्हा मार्गदर्शन आपण त्या टप्प्यावरती नक्कीच देऊ शकतो. किंवा हे झालं जॉब आणि बिझनेस, पण अशी एखाद्याची कोणाची पत्रिका असू शकते का की याने आयुष्यात काही जरी केलं तर याचं काहीच होणार नाही? असं नसतं. म्हणजे असं नक्कीच नसतं, कारण प्रत्येक माणूस हा वेगळा आणि त्याच्याकडे काही ना काहीतरी हुनर आणि काही ना काहीतरी वीक पॉईंट आणि काही ना काहीतरी प्लस पॉईंट हे असतातच. आणि माझ्या दृष्टीनं ते प्लस पॉईंट ओळखून जर का आपण त्या मार्गावरती काम केलं तर तो माणूस नक्कीच काहीतरी करू शकतो. सो मुव्हिंग फॉरवर्ड आपण आता रिलेशनशिप्सबद्दल बोलूया. रिलेशनशिप्स असेल, लग्न असेल, की एकंदर लग्नाच्या जेव्हा आपण मुली बघतो जेव्हा लग्नासाठी, तर पत्रिका हे खूप जण आताही बघतात किंवा आता तर प्रमाण त्याचं जास्त वाढत चाललंय. सो त्याच्यातले एक इश्यू जो असतो तो असतो की सगोत्र किंवा ते काय एक नाड आली आमची. सो अशा गोष्टी जेव्हा येतात लग्नामध्ये तर तेव्हा काय करावं? ओंकार, तू हा खूप सुंदर प्रश्न विचारलायस. म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल ॲक्च्युली इथे की आजकाल काय होतं ना की सगळं जमतं. अरे मला मुलगी आवडली आहे रे, किंवा मला हा मुलगा आवडलाय, पण बघ ना आई सगोत्र म्हणते, नक्की काय हो मॅडम इथे हा मला. मग मी इथे त्यांच्या पालकांना हे सांगू शकते की प्लीज आता काळानुसार पुढे जा. सगोत्र असं काही राहिलेलं नाहीये. सगोत्र म्हणजे काय होतं की एक गोत्र म्हणजे लगेच बहीणभाऊ होतात का? नाही. पूर्वीच्या काही ट्रूप्स होते, म्हणजे भारद्वाज ऋषी, वशिष्ठ ऋषी, गौतम ऋषी, असे अनेक ऋषींचे ट्रूप्स होते आणि त्या ट्रूप्समध्ये प्रत्येक जण बांधलेलं गेलेलं होतं. पण आता आपण पुढे आलोय. जर का नागपूरमध्ये राहणारी मुलगी, म्हणजे आज आपण पुण्यात बसलोय म्हणून मी नागपूरचं उदाहरण देते, की नागपूरमधला एक मुलगा आहे आणि पुण्यामधली एक मुलगी आहे. आता त्या दोघांचं सगळंच वेगळं आहे, म्हणजे अपब्रिंगिंग वेगळं, त्यांची फॅमिली, त्यांनी कधी नागपूर सोडलेलं नाही, ह्यांनी कधी पुणे सोडलेलं नाही, पण आता अनुरूपमुळे म्हण किंवा अजून कुठल्या ह्याच्यामुळे ते एकत्र आलेले आहेत. तर पण दोघांचंही गोत्र भारद्वाज आहे. मग ते बहीणभाऊ होतील का? काही रिलेव्हन्सच नाहीये. मग उगीच या एका छोट्या गोष्टीवरून आता त्याचा भाऊ करण्याजोगं काहीच राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या मते पुढे जावं. आणि किंवा एक नाड असेल तर कन्सिव्ह करण्यामध्ये काही इश्यूज येतात? अजिबात नाही. हे सुद्धा काय आता ह्याच्यात एक नाड जर मी तुला सांगते, जसं मी सगोत्राचं सांगितलं तसं एक नाड म्हणजे आपली वात, पित्त आणि कफ या प्रकृतींचे हे निर्देश आहेत. आता ऑब्वियस आहे की आपल्या येणाऱ्या संततीमध्ये फक्त दोषच जावेत असं वाटू शकत नाही, पण जर का माझ्या ते ब्लड ग्रुप वेगळे असतील आणि जर का बाकीच्याही गोष्टी कॉमन असतील, वेगळ्या असतील, तर माझ्यामध्ये पुढे जायला काहीच हरकत नाही. आणि तरी जरी काही नसेल तरी एक नाडनं कन्सिव्ह व्हायला काहीही प्रॉब्लेम येत नाही, आता सिद्ध झालेलं आहे. पण पूर्वीच्या काळी ज्या काही काही अगदी ठाम समजुती आहेत. तुम्हाला प्रश्न विचारायच्या आधीच मी याच लग्नाच्या संदर्भात अजून एक खूप मोठी गोष्ट आहे, मंगळ. माझ्या मुलीला कडक मंगळ आहे, किंवा मुलाची आई येते आणि म्हणते की मुलाला मुलगी आवडली आहे पण तिला कडक मंगळ आहे, काय करायचं मॅडम? आता मी म्हणेन की का आवडली आहे ह्याची कारणं शोधलीत का तुम्ही? त्या मुलीमध्ये पॅशन आहे? हो आहे. ती मुलगी निर्णय घेऊ शकते, ती मुलगी धाडसी आहे, ती मुलगी स्वतःचं करिअर करू शकते. या सगळ्याची उत्तर जर का असतील तर तिला मंगळ आहे. आणि पूर्वीच्या काळी कुठल्याही घरामध्ये जर
बाईनच, मी म्हणते सून किंवा मुलगी नाहीच, कुठल्याही घरामध्ये पूर्वीच्या काही बाईनं डिसिजन घ्यावे असं कुठेच वाटत नव्हतं, कारण आपली पितृसत्ताक पद्धती आहे. त्याच्यामुळे जर का मुलगी जर का घरी येणार असेल आणि ती जर का सगळंच तुमचं बदलवणार असेल तर तेव्हा हे मान्य नव्हतंच. पण आता बदललंय ना चित्र. आणि इव्हन तुला मी सांगू शकते ओंकार, की तू जर का बघितलंस तर मध्ये करोनासारखी स्थिती आपल्याकडे उत्पन्न झाली आणि तुला सांगते कित्येक बायकांनी त्यांचं घर चालवलेलं आहे. म्हणजे काही कारणाने जेव्हा काळ आला म्हण किंवा वाईट वेळ असेल तेव्हा ज्या बायकांमुळे संसार त्यांचे उभे राहिलेत ना, त्या सगळ्या बायकांच्या म्हणजे का कुंडल्या जर का आपण चेक केल्या किंवा त्याचा जर का अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मंगळ नक्कीच असणार. आणि मग आता मी तर म्हणते की उलट ही काळाची गरज आहे. म्हणजे मी तर म्हणेन की आता तुम्ही मंगळ मग लग्न असं आपण म्हणायला हरकत नाही. ओके. सो थोडं असं फार घाबरायचं कारण नाहीये. अजिबात नाही. लग्नालाच रिलेटेड एक प्रश्न असा की मी खूप लोकांची बघितलेत की अगदी खूप छान त्यांचं 36 गुण जुळत असतात, त्यांचं सगळं व्यवस्थित पेपरवरती एकदम ओके असतं, पण इन रियालिटी त्यांचं काही व्यवस्थित चालत नाही का, मॅरेज काही सक्सेसफुल होत नाही. तसं का होतं? जसं काय म्हणतो आपण, आपल्या लहानपणी मार्क होते बघ आणि आता ग्रेड सिस्टीम आली आहे, बरोबर आहे. हे का आलं असावं? कारण मार्क भीतीदायक असतात ना. तसंच बहुतेक आता इथे पत्रिकेमध्ये सुद्धा मी असं म्हणेन की गुण आपण हे जरा बाजूला ठेवले पाहिजेत. माझ्या दृष्टीनं आजकाल आम्ही मॅच मेकिंग करताना मी तर गुण बघतच नाही. म्हणजे मी तर लोकांना स्पष्ट सांगते की मॅच मेकिंग जर का माझ्या पद्धतीनं हवं असेल तरच या, मी तुम्हाला गुण सांगणार नाही. मग तुमचं मॅच मेकिंग हे कुठल्या पॉईंटवर असायला पाहिजे? तोच प्रश्न होता की जर एखाद्याला मॅच मेकिंग करायचं असेल की मुलगी एखादी आवडली किंवा प्रॉस्पेक्ट जर आहेत तर काय प्रोसेस असू शकते आत्ताच्या काळामध्ये? मी 2 गोष्टी इथे तुला सांगू शकते की एक तर तुम्ही फायनान्शियली कम्पॅबिलिटी आहात का तुमची, फिजिकल कम्पॅबिलिटी आहे का. आजकाल लग्नच उशिरा होतात, त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या हॉर्मोनल इश्यूज हे वाढत जात आहेत. त्याच्यामुळे तिथे तुमची कम्पॅबिलिटी आहे का, संतती व्हायला इश्यूज आहेत का, हे जर का तुम्ही आधी जर का चेक केलं आणि जर का पुढे जर का गेलात तर माझ्या मते प्रॉब्लेम्स आणि तडजोड ही जरा सुसह्य होईल आणि त्याच्यामुळे मिळणारे पुढचे हे डिसिजन हे खूप चांगले असतील. येणारे इश्यूज तेवढे कमी होऊ शकतात नक्कीच. किंवा त्याच्या पुढे जाऊन की एकदा लग्न ठरलेलं आहे किंवा लग्न झालेलं आहे सपोज, तर पत्रिकेमध्ये डिवोर्स किंवा असे योग दिसतात का? दिसत असतील डिवोर्सचे तर आपण ते अवॉइड करू शकतो का? नक्कीच. कारण कसं असतं तुला मी सांगते, आता सध्याचं धनु लग्न थोडं अफेक्टेड आहे किंवा म्हणू आपण सध्या मीन राशीमध्ये शनी आहे गोचरीनं, आणि मग तेव्हा जर का तुमच्या सप्तम स्थानामध्ये जर का कोणाची मीन रास असेल आणि जर का सध्या तात्पुरतं 1-2.5 वर्षांचा पिरियड असतो, कधी कधी ह्याच्यात मी लोकांना सांगते की आत्ता भांडणं होतील पण ती टोकाला जाऊ देऊ नका. प्लीज कुठल्याही प्रकारचे टोकाचे डिसिजन घेऊ नका. इलॅस्टिसिटी प्लीज जास्त करून टाळू नका किंवा तुम्ही रिॲक्ट होऊ नका. हे ना आपण नक्कीच येऊ शकतो. इव्हन मी सांगेन की एक होमवर्क करा रादर, की तुम्ही कुठे तुमचे टॉलरेट तुम्ही जास्त करू शकता आणि नाही, हे थोडं जर का दोघांनी एकमेकांनी जर का ते सांभाळलं तर माझ्यामध्ये आपण अवॉइड करू शकतो का, तर करू शकतो. पण आपल्या आयुष्यातले काही स्पीड ब्रेकर हे अनअवॉइडेबल असतात काही सम रिझन्समुळे. मग तेव्हा कसं डील करायला पाहिजे हेही आपण त्याच्यातनं मार्गदर्शन करू शकतो. आजकाल आपण हे बरोबर जे बोलत होतो आपण की खूप सेलिब्रिटीज आहेत ज्यांचे की असं 15-15, 20-20 वर्ष एकत्र राहतात, संसार करतात, पण एवढ्या काळानंतर म्हणजे 20 वर्षानंतर ते आजचा डिवोर्स घेत आहेत किंवा आता सेपरेट होत आहेत, तर याची कारणं काय असू शकतात? ह्याची कारणं अशीच आहेत की माझ्यामध्ये त्यांच्या आयुष्यातल्या तेव्हाच्या महादशा आणि गोचरीचे ग्रह हे अलाइनमेंट झाले असणार. आणि मग तेव्हा होतं की मी ॲडजस्ट करते, मी तडजोड करते, पण मग शेवटी तो चंद्र आहे, शेवटी ते मन आहे आणि आपलं एका पॉईंटला जिथे आपण म्हणतो की आता माझी लिमिट संपते, बरोबर, तर ती लिमिट संपण्याचा पिरियड म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आपल्या आयुष्यातल्या या महादशा ज्या असतात ना त्या काळ ठरवतो आम्ही त्यानं. तर मग आता हा माझा काळ, इथे माझी ही लिमिट संपली, ह्याच्या पुढे मी ही तडजोड करू शकत नाही, कट. इथे ते त्यांचं ते संपतं आणि मग ते तुटतं. आणि आजकाल जसं तुम्ही म्हणालात की तर लग्न खूप उशिरा होतात, सो इन्फर्टिलिटीचं प्रमाण जे आहे कपल्समध्ये ते खूप वाढत आहे. सो पत्रिका बघून आपण असं एन्श्योर करू शकतो का की हे आपल्यासोबत पण असे इश्यूज येणार नाहीत लग्नानंतर? बरोबर आहे, आपण हे करू शकतो. रादर मी म्हणते की मी आजकाल सांगते की जर का एखाद्याच्या पत्रिकेत जर का मला हे असं दिसत असेल तर मी सांगते की प्लीज चान्स वेळेत घ्या.
आणि दुर्दैवाने म्हण किंवा बदलत्या प्लेसमेंट असते, आपण असं काही सांगू शकतो का असं स्पेसिफिक? नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाचे ग्रह हे वेगळे असतात प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार. पण साधारणतः का शुक्र बिघडलेला असेल, पुरुषांच्या ह्याच्यामध्ये पण शुक्र बिघडलेला असेल दोघांच्याही पत्रिकेमध्ये, किंवा तिच्या ह्याच्यात जर का मंगळ बिघडलेला असेल, नवऱ्याचा कारक ग्रह मंगळ, तर काही काही कॉम्बिनेशन्स असतात ह्याच्यामध्ये. आणि काही त्यांच्या आयुष्यातल्या दशा किंवा हे जे असं जर का काही कुठे बिघडलेलं असं का दिसलं, तर आम्ही त्यांना नक्कीच सांगतो की आता मात्र म्हणजे लग्न उशिरा होतंय, अजून 5 वर्ष वाट बघू नका, आता लवकर चान्स घ्या. आजकाल लोकांना मेंटल हेल्थ बद्दल पण खूप इश्यूज असतात. सो डिप्रेशन असेल किंवा काही कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, सो या सगळ्यांमध्ये ज्योतिष कसं आपल्याला मदत करू शकतं? आपल्याला ज्योतिषशास्त्र हे बेसिकली आपलं चंद्रावरच खूप आधारित आहे. मी तर म्हणते जे डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, हे शेवटी सगळे मनाचे खेळ आहेत. आपण नेहमी म्हणतो की आज मला लो फील वाटतंय, तर हे असं होतं. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तर हे खूप छान कळू शकतं आपल्याला की आपल्या पत्रिकेतला चंद्राची पोझिशन काय आहे. आता कधी कधी म्हणतात बघ की माझी रास चंद्राची आहे, म्हणजे कर्क रास आहे. पण जर का ती कर्क रास जरी आहे, पण पत्रिकेमध्ये चंद्र एकटा आहे, म्हणजे त्याच्याबरोबर कोणी नाही, अलीकडच्या घरात कोणी नाही, पलीकडच्या घरात कोणी नाही, तेव्हा जरी ती चंद्राची रास असली, चंद्र स्वराशीचा असला, तरी सुद्धा मी म्हणेन की तिथे मनाची दुर्बलता असते. कारण जसं भरती ओहोटी असते तसं ती व्यक्ती पौर्णिमा अमावस्येला तिला त्रास होतो, तिला डिप्रेशन, तिला अँझायटी, तिला लो फील होतं. तर त्याच्याकरता आपण काळजी घेतला पाहिजे का? जेव्हा आपला हा वीक पॉइंट आपल्याला माहिती आहे तेव्हा नक्कीच. आता इव्हन तुला अजून एक उदाहरण द्यायचं, आता चंद्र एकटा आहे हे मी तुला सांगितलं, अजून एक उदाहरण घेऊया आपण. ही चंद्र केतू एकत्र आहे. केतू काय आहे रे? केतू विरक्ती दाखवतो, आणि चंद्र आहे, मन आहे, मला हव्यास पण आहे. बरोबर. मग मला जे हवं आहे असं मला जे सारखं वाटतंय की मी एकाच्या सतत मागे आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या, म्हणजे आय एम नॉट सेइंग एनी पर्सन, पण एखादी कुठलीही गोष्ट असेल की मला ही मिळवायचीच आहे काही करून, तीच जर का आपण सोडली तर मग आपल्या मनाला जरा शांतता मिळू शकते. नाहीतर मग आपण असं म्हणतो की मला अँझायटी आहे, मला सतत त्याचाच विचार करतोय, मग आपण म्हणतो मी तिथे ओव्हर थिंकिंग करतेय. बरोबर. आता एक थोडं वेगळं उदाहरण घेऊया. चंद्र शुक्र आहे. आता आमच्या भाषेत आहे ना, चंद्र म्हणजे राणी आहे आणि शुक्र म्हणजे पट्ट राणी. आता 2 राण्या एकत्र आल्या की दोघींना सगळंच हवंय, मला हेही हवंय, मला तेही हवंय. मग इथे काय झाला? हव्यास. मग या हव्यासच्या पोटी काय होतं? काहीच हाताला मिळत नाही. मग इथे मनाला थोडंसं आवर घालायला पाहिजे. मग इथे आपणच आपल्या मनाला समजवलं पाहिजे की मला सगळं मिळू शकत नाहीये. मग इथे आपण जर का ह्याची थोडीशी आपल्या ह्याची जर का सांगड घातली, असं जर का तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, तर तुम्ही मनाची तुमच्या नीट छान मशागत करू शकाल का? तर नक्कीच करू शकाल. तर चंद्र बुध आहे, बुध हा चंचल ग्रह आहे, मन पण चंचल. मग जेव्हा एखादी मूल किंवा एखादं हे की म्हणतं की मी खूप चंचल आहे, माझ्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मग तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीनं हँडल करू शकता. मग तिथे बुद्धीचा संदर्भ येतो, मग तिथे डोक्याचा संदर्भ येतो, मग कधी कधी खूप डोकं दुखतं. या सगळ्याशी जर का व्यवस्थित सांगड घातली तर तुम्हाला या सगळ्याची उत्तरं ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातून नक्कीच मिळतात. पण ह्याच्याकरता आपल्याला खऱ्या मार्गदर्शनाची गरज असते. करेक्ट. आता टुवर्ड्स द एंड आपण येत आहोत, तर एक प्रश्न की आत्ता जो ॲक्सिडेंट झाला, म्हणजे अजित पवारांचा जो ॲक्सिडेंट झाला आणि त्या दुर्घटनेमध्ये ते गेले, सो असे जे ॲक्सिडेंट्स असतात किंवा जसे मिसहॅप्स आपल्या आयुष्यात जे प्लॅन असतात, तर ते अवॉइड करू शकतो का? किंवा ते आपल्या पत्रिकेमध्ये दिसू शकतात का आपल्याला? तुला मी एक जस्ट एक सांगते की माझ्याकडे मध्ये एक बायकर्स ची आई आली होती ऍक्च्युली, की माझा मुलगा बायकर आहे आणि त्याला असे स्टंट करायला पण आवडतात, आणि पण मला सतत काळजी वाटते असं त्या आईचा प्रश्न होता की ऍक्सिडेंटचे योग आहेत असं तिला एका सांगितलं होतं. बरोबर. तर मग मी त्यांना सांगितलं मार्गदर्शन करून की करायला काहीच हरकत नाहीये, पण हे जर का 2-3 महिने जर का त्यांना अवॉइड केले तर मग पुढे त्यांना बायकिंगचा त्याचा छंद म्हणून जोपासायला काहीच हरकत नाही. पण मग जर का आपण हे काही गोष्टी अवॉइड करू शकतो का,
तर येस, आपण नक्की अवॉइड करू शकतो. अपघाताचे काही योग असतात, ते जर का कधी कधी मंगळ जास्त ऍक्टेड असतो किंवा काही, म्हणजे हे मी तुला एक एक्झाम्पल म्हणून दिलं, ह्याचं लगेच म्हणजेच हे असं झालं असं नाही. आणि एक कसं असतं ना, प्रत्येकाचे कार्मिक अलाइनमेंट्स माझ्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आता तू दादांचं नाव काढलं त्याच्यावरनं मी तुला सांगते की आता अनेक जणांनी माझ्यामध्ये सांगितलंय काहीतरी, किंवा मलाही अनेक जणांचे फोन आले की आता सध्या कुंभ राशीमध्ये सध्या राहूचं गोचर आहे, त्याच्यामुळे विमान पडतायत. आता कुंभेतला राहू हा मागच्या वर्षीपासून आहे, अजून तो पुढे डिसेंबर पर्यंत राहणार आहे. मग तेव्हा सगळीच विमानं पडणार आहेत का, किंवा त्या दिवशी जगभरात 500 विमानं त्याच सेकंदाला माझ्यामध्ये असतील, तर ती सगळी पडली का? तर ह्याला उत्तर नाहीये. मग ह्याची आपण भीती मनात बाळगली पाहिजे का? नाही, कारण प्रत्येकाचं कार्मिक अलाइनमेंट, जे मी तुला मगापासून म्हणते की महादशा, गोचरीचे ग्रह आणि त्याला मिळणार, या सगळ्याला मिळणारा एक नियती म्हणून जी एक अस्तित्वात गोष्ट आहे, मग तू त्याला एक चांगली शक्ती म्हण, वाईट शक्ती म्हण, त्याच्याकडनं मिळालेला आपल्याला प्रतिसाद, या दृष्टीने जर का आपण विचार केला तर ती कार्मिक अलाइनमेंट होते. आणि माझ्यामध्ये सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपली कार्मिक अलाइनमेंट काय आहे हे जर का आपण जाणून घेतलं तर आपण भीतीच्या छायेखाली राहणार नाही. आजकाल कोणाला ज्योतिषातलं किंवा या रत्नांमधलं काही कळत असेल की नसेल माहीत नाही, पण कोणीही उठतं आणि पुष्कराज घालतं. म्हणजे माझ्या पण हातात पुष्कराज आहे, पण याचा खरंच काही उपयोग होतो का या खड्यांचा, किंवा जे लोक सजेस्ट करतात यांचा खरंच काही उपयोग होत असतो का? तुझ्या इन द सेन्स मी पुष्कराज या स्टोनबद्दल मी नंतर येते, आधी आपण स्टोनची माहिती घेऊया. तर येस, माझं उत्तर हो आहे की आपल्याला स्टोन आपल्या आयुष्यात कसे मदत करतात, किंवा त्याच्या मागचं लॉजिक जर का आपण समजावून घेतलं तर माझ्यामध्ये हे जास्त सोपं होईल. आणि हे सगळ्यांनाच कळलं पाहिजे ॲक्च्युली की मी स्टोन घातलाय म्हणजे मी बदलले का, तर असं नाही होत. बरोबर. पण हे बुस्टर डोस आहेत आपल्या आयुष्यातले, हे लक्षात घेतलं पाहिजे बेसिकली. आणि ह्याला थोडा वेळ दिला गेला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण देते मी डॉक्टरांकडे गेले, मला 500 मीटर चालताना त्रास होतोय. डॉक्टर म्हणतात तुम्ही टेस्ट करून घ्या आणि रिपोर्ट येतो B12 कमी आहे. नॉर्मल उदाहरण आहे. आणि B12चे इंजेक्शनचे कोर्स करायला सांगतात डॉक्टर, आणि ते आपण घेतोय कारण डॉक्टरांनी सांगितलंय. आणि ते घेतल्यानंतर जसं काळ जसा पुढे जातो तसं एक 5-6 महिन्यांनी असेल साधारणतः, की मला 500 मीटर चालताना येणारी, मला असं सहज लक्षात मी चालता चालता एकदा 5 किलोमीटर चालले. आणि मग देन मी रिअलाइज होतं मला की मी जे B12 इंजेक्शनचे जे डोस घेतलेले आहेत त्याच्यामुळे मी आज 500 मीटर पासून 5 किलोमीटर त्याचा जो प्रवास आहे, पण हा माझा मला आहे ना, मी तुला दाखवायला केलेला नाहीये. आणि आपल्या आयुष्यात स्टोन हे काम बरोबर असंच करतात. त्याच्यामुळे योग्य स्टोन्स योग्य वेळेला जर का घातले, फक्त माझी महादशा गुरुची आहे किंवा माझा धनुराशीचा गुरु आहे किंवा माझा नीच म्हणजे मकर राशीचा गुरु आहे म्हणून मी अमकं घालतोय, हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. किंवा असं अनेक लोक असतात, माझी कुंभ रास आहे म्हणून मी नीलम घातलं, संपलं. म्हणजे असं जर का केलं, किंवा माझी आता शनीची महादशा आहे, माझी अमकं आहे, मला असं म्हणायचं आहे की मी B12 इंजेक्शन का घेतलंय, तर माझं B12 कमी आहे, माझं हिमोग्लोबिन चांगलं आहे ना, मग माझ्यामध्ये नक्की कशाची कमतरता आहे, माझे कुठले ग्रह आणि माझं सध्याचं काम, ह्याच्या जर का परत तुम्ही अलाइनमेंट केली, एक्झॅक्टली देअर यू आर, ह्याची जर का तुम्ही अलाइनमेंट केली, तर तुम्हाला तुमच्यामध्ये जी काही कमतरता आहे, तुमच्यातले जे वीक पॉईंट्स आहेत, आणि ते जर का तुम्ही बूस्ट केले, म्हणजे ते बूस्टर डोस जर का तुम्ही रिचार्ज आणि हिलिंग करून जर का तुम्हाला घालायला दिले, तर नक्कीच ह्याचा फरक तुम्हाला पडतो. आणि माझे सांगायला मला आवडेल की माझे असे अनेक क्लायंट्स आहेत की त्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना ह्याची अनुभूती आलेली आहे, आणि उत्तम त्यांना हे आहे मिळालेलं आहे, रिझल्ट्स मिळालेले आहेत. आता याचा प्रश्न असतो की लोकांची खूप इच्छा असते की असे नाही का रत्न घालायची किंवा जेमस्टोन्स जे आहेत, पण त्याची ऑथेंटिसिटी किंवा त्याचे जे प्राईस जर बघितलं आपण, तर आज एकाकडे त्याची प्युरिटी वेगळी असते, त्याचे प्राईस वेगळे असतात, किंवा तो खरा आहे की नाही इथपासून लोकांची शंका असते. बरोबर. सो त्याची ऑथेंटिसिटी एन्शुअर करण्यासाठी किंवा कशी खात्री देऊ शकतो की आपण हा खरा आहे, हा खोटा आहे, किंवा हा खरंच परिणामकारक आहे किंवा नाहीये. जसं आपण मगाशी म्हणलं की एक चांगला ॲस्ट्रॉलॉजर किंवा एक चांगला मार्गदर्शक तोच तुम्हाला हे सांगू शकतो. त्याच्यामुळे माझं असं नेहमी असं मत आहे की तुम्ही
असं जर का कोणाकडनं का तुम्हाला जेव्हा माहिती आहे खात्रीशीर आहे, कारण आजकाल 15,000 रुपये कॅरेट पण आहे आणि 500 रुपये कॅरेट पण आहे. पण मग आपल्याला नक्की काय सूट होतंय, आपल्याला नक्की कुठे काय घालायचं आहे आणि खरंच ते घालायची गरज आहे का, हे जर का तुम्ही सत्यता जर का त्याची चेक केलीत तर तुम्हाला त्याची उत्तरं नक्की मिळतील. किंवा आजकाल डायमंड घालण्याकडे किंवा डायमंड विकत घेण्याकडे लोकांचा खूप कल असतो. म्हणजे स्पेशली मुलींचा खूप एक अट्रॅक्शन असतं की डायमंड्स घेतलेच पाहिजेत किंवा असले पाहिजे. सो हे कितपत बरोबर आहे की रॅन्डमली जाऊन घेणं ते तुम्हाला सूट होईल नाही होईल ते बघितलं पाहिजे का, की आपण कोणीही घालू शकतो डायमंड? अगदी उत्तम प्रश्न आहे हा. लग्नाळू मुलींनी तर प्लीज ऐका, आधी तुमची पत्रिका बघा आणि मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यावरती ठरवा. कारण आजकाल मी म्हणलं तसं की हॉर्मोनल इम्बॅलन्स हा खूप वाढलेला आपल्याला दिसतो. जसं आपण म्हणतो की जसं डॉक्टर्स म्हणतात की आजकाल लठ्ठपणा किंवा ओबेसिटी किंवा अनेक हे आजकालच्या जीवनशैलीमधले भाग बनत चाललेले आहेत. तसं आम्हाला एक लक्षात येते ॲस्ट्रॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये पत्रिकेत चेक करताना की हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप वाढलेला आहे. लग्नात उशिरा होत आहेत, मग संततीला इश्यू आणि ओव्हरऑलच तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स शुक्र बिघडलेला हा सध्याच्या काळातला खूप कॉमन एरा किंवा खूप कॉमन गोष्ट दिसते आणि त्याच्याकरता डायमंड घालणं अतिशय चूक आहे. हे प्लीज लक्षात घ्या. तुम्ही खरंच तुम्हाला डायमंडची गरज आहे का? कारण कधी कधी नॉट ओनली दॅट म्हणजे मी असं नाही म्हणणार की फक्त हॉर्मोनल इम्बॅलन्स, पैसा कधी कधी आपण ब्रँडेड गोष्टींवरती नको तितका खर्च करतो त्यालाही शुक्र कारणीभूत आहे. म्हणजे मी नेहमी असंही बघते की व्यसन आजकालच्या काळात अनेक जण हे कुठे ना कुठेतरी स्वरूपात कधी कधी त्याचं स्वरूप छोटं मोठं असतं पण होतात आणि मग तिथेही डायमंड हा धोकेदायक ठरू शकतो. तर बी अवेअर. मग त्याच्यापेक्षा मी लोकांना नेहमी म्हणजे अनेक मुलींना ॲक्च्युली मुलांपेक्षा ना मुलींना जास्त करून मी सांगते ओंकार की आणि नॅचरल आहे रे ते. आम्हालाही म्हणजे मलाही स्वतःला अंगठ्या घालायला स्टोन घालायला आवडतात. मग तुम्हाला काय योग्य आहे, तुमचे वीक पॉईंट काय हे समजून घ्या. आपल्याकडे खूप व्हरायटी आहे. सो थोडक्यात काय तर डायमंड कोणीही रॅन्डमली जाऊन घेणं हे योग्य नाही आहे. ओके. सो तुमची पण गर्लफ्रेंड किंवा बायको हट्ट करत असेल डायमंडसाठी तर तिची आधी पत्रिका बघा, तिला सुटेबल आहे का ते चेक करा आणि मगच पुढचं पाऊल टाका. नेक्स्ट थिंग की खूप लोक आपल्या जेव्हा बेबीज प्लॅन करतात त्यांची ड्यू डेट खूप पुढे असते, पण बऱ्यापैकी ते असं प्लॅन करून असं शुभमुहूर्त काढतात काहीतरी किंवा एखादी तिथी असते, लक्ष्मीपूजन असेल किंवा काही दसरा वगैरे असेल, ते हट्ट करतात की त्याच दिवशी झालं पाहिजे किंवा त्याच मुहूर्ताला झालं पाहिजे. सो हे आपण असं कुठेतरी त्या बेबीच्या किंवा ह्याच्यावर भविष्यासोबत आपण इंटरफेअर करतोय असं होत नाही का? असं तू जे म्हणतोयस की प्लॅन बेबी, तर अगदी असं करू नये आपण आणि तसं करताही येत नाही कोणालाही. कारण मी तुला सांगते जरी आपण अशी एखाद्या बेबीची का वेळ काढली तर त्यावेळेला तो डॉक्टर अवेलेबल पाहिजे ना. आणि असं कित्येक वेळेला होतं की तसं होत नाही. पण ह्याच्यामध्ये असं की कधी कधी प्लॅन सीझर असतात आजकाल, तर त्याच्यामध्ये आय विल सजेस्ट की मी लोकांना सांगते की आईची पत्रिका बघावी आणि सीझरची वेळ जी असते ती साधारण 2 तासाचा आपल्याला स्पॅन देता येतो डॉक्टरांना आणि तो महत्वाचा ठरतो आईच्या तब्येतीला. पण एक्झॅक्ट वेळ बाळाची देता येत नाही आणि ती देऊ पण नये. आपण कुणाच्याही प्रारब्धाशी खेळ करू शकत नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध तो घेऊन येतो. म्हणजे एक उदाहरण, अगदी एक छोटंसं उदाहरण तुला मी देते की मी एकांची वेळ काढली होती, माझी अगदी जवळचीच होती ती, त्याच्यामुळे मी तुला सांगू शकते की मीच ती वेळ काढली होती. साधारणतः होती ती वेळ 1 ते 3. ओके. आता तुला मी गंमत म्हणून सांगते, 1 ते 3 मध्ये 1 वाजून 5 मिनिटांनी पण बेबी आलं असतं. आता पार म्हणजे काय 1:30 वाजता आलं असतं, 1:45ला आलं असतं. ते बेबी म्हणजे ते डॉक्टर बसले त्या ओपीडी करत आणि ते बेबीची वेळ आहे म्हणजे तिलाही नंतर असं बहुतेक टेनकंडीनं मला हा नंतर सांगितला किस्सा आणि आम्ही बाहेर वाट बघत होतो आणि ते बेबी आला 2:34ला. म्हणजे डॉक्टर 1 ते 3 मध्ये डॉक्टर कधी येतात हे ना तिच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे ना कोणाच्याच हातात आहे. हे प्रारब्ध आहे. जेव्हा म्हणजे 1:05ला जे बेबी येऊ शकलं असतं बाहेर ते 2:34ला आलं. बरोबर. सो हे ते प्रारब्ध आहे. सो मला तरी वाटतं की आपण जे आत्तापर्यंत डिस्कशन केलं की ज्यांचा या शास्त्रावरती विश्वास आहे किंवा नाही आहे ज्या लोकांचा, त्यांना पण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळालंच असेल की ज्योतिषाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप हा बुरसटलेला किंवा नॉट सो सायंटिफिक असा बऱ्याच जणांचं एक मत असतं. पण आय एम शुअर की या अभ्यासाला काहीतरी एक सायंटिफिक पण त्याला बॅकिंग आहे. सो आय एम शुअर प्रत्येकालाच काहीतरी याच्यातून मिळेल. आणि लास्टली अशी पण काही लोक
अजून असतीलच जे की हे सगळं बघितल्यानंतर किंवा अजून काही 4 गोष्टी कळल्यानंतर सुद्धा म्हणतात की आमचा ज्योतिषावर विश्वासच नाही आहे. तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकतो? आपण आपल्याबरोबर आलेलं मॅन्युअल आहे असा जर का तुम्ही विचार केलात, साधं उदाहरण आहे रे, की आपण किती वर्ष आपण घरात टी व्ही आणि फ्रीज घेतोय, बहुतेक सगळ्यांच्याच घरात आहे आता तर, आणि तरीही अजूनही टी व्ही आणि फ्रीज बरोबर त्याचं मॅन्युअल येतं. बरोबर. ते का येत असावं? तसंच ते आपल्याबरोबर आलेलं पत्रिका हे मॅन्युअल आहे आणि आम्ही ते वाचायला शिकलो आहोत. बरोबर. प्रत्येकजण काही ना काहीतरी शिकलेलं असतं आणि हा अभ्यास आहे, हे शास्त्र आहे. ह्याच्यात कुठलंही आम्ही काही अंधश्रद्धा पसरवण्याचा भाग नाही. हे प्युअरली अभ्यास करून, म्हणजे मी तुझ्या चेहऱ्याकडे बघून सांगत नाहीये, तर मी तुझ्या पत्रिकेतल्या ग्रहांचा अलाइनमेंटचा अभ्यास करून मी तुला एखादी गोष्ट सांगते आणि मी तुला परत सांगते, मी तुला प्रेडिक्शन सांगत नाही, मी तुला मार्गदर्शन करते. तर तुम्ही या अँगलनी जर का ह्याच्याकडे बघितलं तर तुमचा विश्वास नक्की बसेल. आणि उलट मी तर म्हणते आपल्या आयुष्यात मार्गदर्शन घ्यावं तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात आणि आपण चांगल्या एका रोडमॅपवरून चालू शकतो असं मी नक्की म्हणेन. नक्कीच. ओके, सो खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. आणि एक जी ज्योतिषाची दुसरी बाजू आहे, ज्याला की थोडासा सायंटिफिक अँगल किंवा काउन्सिलर टाईप जो एक अँगल आहे त्याच्याबद्दल पण एक माहिती करून दिलीत. कारण लोकांना युजली ज्योतिष म्हणलं की खूप काहीतरी भीतीदायक चित्र निर्माण होतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट एक पॉझिटिव्ह, एक काउन्सिलर टाईप अप्रोच जो आहे ज्योतिषाचा, तो खूप महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू ओंकार, मलाही खूप छान वाटलं वेगळ्या विषयावरती या गप्पा मारून आणि लोकांना मार्गदर्शन करायची किंवा लोकांना ज्योतिषशास्त्राचा बाकुलबुवा न बाळगता या ह्याच्याकडे अभ्यास म्हणून बघा असं माझं एक नक्कीच आव्हान असेल. आणि मार्गदर्शन घ्या आणि चांगल्या रोडमॅपवरनं जा. थँक्यू.